चंद्रपूर शहरातील निसर्गरम्य रामबाग मैदान विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे खेळाडू आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। याबाबत खेळाडूंच्या एका शिष्टमंडळाने महानगरपालिकेतील महानगर आघाडीचे गटनेते तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेऊन मैदानाची पाहणी करण्याची मागणी केली। या मागणीनुसार नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज सोमवारी सकाळी खेळाडूंसह रामबाग मैदानाची पाहणी केली। पाहणी दरम्यान मैदानाभोवतीच्या रनिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी चिखल तयार झाल्याने आणि मैदानात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने खेळाडूंना सराव करताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले। वन विभागाकडून मैदानाच्या मागील बाजूने वाहने आणण्यास अडथळे निर्माण होत असल्याची तक्रारही खेळाडूंनी केली। तसेच मूल मार्गावरून मैदानाकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयनीय असल्याचे यावेळी समोर आले। वन विभाग, महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी उपस्थित खेळाडूंच्या शिष्टमंडळाला दिले। यापूर्वी रामबाग मैदानाच्या मध्यभागी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी खड्डा खोदण्यात आला होता। मात्र नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारण्यात आल्यानंतर तो खड्डा बुजवण्यात आला आणि प्रस्तावित इमारतीचे बांधकाम मैदानाच्या बाहेरील जागेवर स्थलांतरित करण्यात आले। आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं भला मोठा खड्डा या रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी बनवण्यात आला होता। याला विरोध करून संपूर्ण रामबाग मैदान या ठिकाणी त्यावेळी वाचवण्यात आलं। जिल्हा परिषदेची बिल्डिंग समोर शिफ्ट करण्यात आली आणि आता या मैदानावर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या, दुरावस्था निर्माण झाली आहे। या ठिकाणी चिखल तयार झालेला आहे, पिच खेळासाठी होती, या ठिकाणचा ते रनिंग ट्रॅक होता तो खराब झालेला आहे। या सगळ्या गोष्टींची पाहणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करून रामबाग मैदान जसं होतं तसं झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी फिरणारे नागरिक असतील, या ठिकाणी सराव करणारे तरुण असतील आणि या ठिकाणी खेळणारे खेळाडू असतील, सर्वांसाठी एक चांगलं पूर्वीसारखं मैदान झालं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाकडे पाठपुरावा करू। कुठेतरी मैदानाची दुरवस्था झालेली होती, परंतु एक खड्डा होता, ज्या खड्ड्यासाठी माननीय पप्पू देशमुख यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन झालं होतं, तो खड्डा पूर्णपणे बुजवण्यात आला। त्यानंतर कुठेतरी रामबाग हे सुरक्षित वाटलं होतं, परंतु आता जर पावसाळ्यामध्ये बघितलं तर समस्या पुन्हा वाढलेल्या आहे। त्यानिमित्त एक निवेदन आम्ही पप्पूला दिलं। पप्पूने तात्काळ त्याची पाहणी केली केल्यानंतर त्यांना कळण्यात आलं की ग्राउंडची दुरवस्था झालेली आहे संपूर्णपणे आणि त्यांनी लगेच PWDशी संपर्क साधून या कुठेतरी ठेकेदाराला बोलून या मैदानाची व्यवस्था पूर्णपणे अचूक करण्यात येईल असं आश्वासन दिलं आणि पप्पूच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, आम्हाला कुठेतरी आमचं ग्राउंड वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो असं वाटतंय आम्हाला।